विटाळ होईल, बाट होईल, आम्हाला हे चालत नाही, दुसऱ्याच्या घरचं आम्हाला जमत नाही. मासिक पाळीमध्ये जवळ बसू दिले जात नाही, साधा स्पर्शही नको, का तर विटाळ होईल. आणि नेमका आहे काय हा विटाळ? हा विटाळ म्हणजे एक मानसिक आजार आहे जो मूर्ख लोकांनी पिढ्यानपिढ्यापासून सुरू ठेवलेला आहे. मूर्खांकडूनच पुढे ढकलला जात आहे. माणूस जन्माला आला तर विटाळ होतो, माणूस मेला तर सुतक पडतं, पाण्याला स्पर्श केला तर बाटतो, आणि जर एखाद्याची जात जर खालची असेल तर तिथे अपवित्रताच ठरते. नेमका हा विटाळाचा कारखाना किती दिवस चालणार आहे? 21व्या शतकात आपण जगत आहोत, विज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा आपण मारत आहोत, पण घरातून अंधश्रद्धेचा बाजार मात्र आपल्याकडून काही मिटत नाहीये. जो निसर्गाने दिलेला आपला वंश पुढे नेण्याची जी प्रक्रिया आहे, मासिक पाळी, तिलाच आपण विटाळ म्हणतो. कुठे स्पर्श करू दिला जात नाही. स्त्रीला काही घरांमध्ये अजूनही वेगळं बसवलं जातं. बाळ जन्माला आलं तर सुवेर पाळलं जातं, त्यासोबतच कोणी वारलं तर तिथे सुतक पाळलं जातं, त्याला अस्पृश्य समजलं जातं. काही वेळेस माणसालाच अस्पृश्यासारखी वागणूक द्यायची. आजही ग्लासभर पाणी देण्याच्या अगोदर विचारलं जातं की नेमके आहात कोण तुम्ही. मांजर आडवं गेलं तर अपशगुन शकून मानायचं. नेमकं हे चाललंय काय? ही कोणती संस्कृती आहे आणि ही कोणती परंपरा आहे जी पिढ्यानुपिढ्या संपतच नाही? 2500 वर्षांपूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की माणूस हा कधीच त्याच्या जन्माने किंवा कोणाच्या स्पर्शाने अपवित्र ठरत नाही, तर तो अपवित्र होतो तो त्याच्या कर्माने, त्याच्या वाईट विचारांनी. बुद्धांनी प्रत्येक जातीच्या, प्रत्येक स्तराच्या माणसाला, त्यासोबतच स्त्रीला धम्मात स्थान दिले आणि या मानसिकतेचा तसेच या बाटाचा पडदा फाडला होता. आणि पुढे चालून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या गुलामगिरीच्या विरोधात जाऊन महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. खरंच डोळे उघडण्याची गरज आहे. जातीचा, मासिक पाळीचा, सुतकाचा हा जो विटाळ आहे हा आपल्या डोक्यातून काढण्याची गरज आहे, कारण ही एक मानसिक विकृती आहे. विज्ञानाच्या वाटेवर चालण्याची आपल्याला गरज आहे, जेणेकरून आपला समाज हा पुढारेल, आपल्या समाजाची प्रगती होईल. एकच धर्म आहे, तो आहे माणुसकी, आणि एकच वाट आहे, ती म्हणजे विज्ञान. जर तुम्हालाही कोणी रोकटोक करत असेल आणि विटाळाची भाषा करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. त्यासोबतच अशा काही गोष्टी असेल ज्या की तुम्हाला अंधश्रद्धेसारख्या वाटत असतील तर कमेंट करा, त्यावर सुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवू. नमो बुद्धाय, जय भीम.